नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भोरे. तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. जळगाव प्रतिनिधी किशोर शिरोळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या ममुराबाद रस्त्यावर एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. प्रजापती नगर जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकल्याला धडक दिली. या भीषण अपघातात प्रबल राजू गवळी या 9 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. या मिळालेल्या माहितीनुसार प्रबल हा शनीपेठ परिसरातील गवळी वाड्यात राहत होता. कावड यात्रेदरम्यान तो ममुराबाद रस्त्यावरील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन मंदिरात बाहेर येत असतानाच भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो ट्रकच्या चाकाखाली आला आणि काही क्षणातच चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. घटना समोर येताच परिसरात मोठा खळबळ उडाली. आपल्या डोळ्यासमोर एका चिमुकल्याचा जीव गेल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रक पेटवून दिली. परिस्थिती तणावपूर्ण झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलालाही काही काळ अडथळ्याचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित चालकाला घटनास्थळी आणण्याची मागणी केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसाचे पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. ट्रक चालक देखील जखमी झाल्याची माहिती असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र या संपूर्ण घटनेतून एक महत्वाचा संदेश आहे. नागरिकाचा संताप स्वाभाविक आहे, पण कायदा हातात घेऊन वाहन पेटवणं हा न्याय मिळवण्याचा मार्ग नाही. अपघात नेमका कसा झाला? चालकाची चूक होती का? वाहनाचा वेग किती होता? निष्काळजीपणा झाला का? या सर्व बाबीचा तपास पोलीस यंत्रणा करेल. दोष सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई होणं आवश्यक आहे. दरम्यान प्रबलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत्यू घोषित केलं. आपल्या 9 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबियांना केलेला आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता. प्रबलच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. त्याचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती आहे. मित्रांनो, ही केवळ एका अपघाताची बातमी नाही, ही प्रत्येक वाहन चालकासाठी इशारा आहे. गर्दीच्या ठिकाणी, मंदिर, परिसर, यात्रा आणि वस्तीच्या रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. कारण रस्त्यावर चालणारा प्रत्येक व्यक्ती कोणाचा तरी घरचा आधार असतो. आपण 2 मिनिट उशिरा पोहोचलो तर चालेल, पण आपल्या निष्काळजीपणामुळे एखाद्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होता कामा नये. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्या प्रबलला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद.